परवाच बायको म्हणाली, डोकं खूप दुखतंय. मी विचारलं का? तर म्हणाली, कारण माहिती असतं तर तुला नसतं सांगितलं. कारण माहिती नाही. मग मी विचार केला की डोकेदुखीवरती एक व्हिडिओ बनवला तर. या व्हिडिओच्या माध्यमातून मलाही काहीतरी नवीन कळेलच. डोकेदुखी सर्वांनाच होते. एकदा सुरू झाली की काहीच सुचत नाही. खूप इरिटेट होतं. काय करू आणि काय नको असं सगळ्यांना होतं. मग बामसाठी शोध मोहीम सुरू होते. कोणी डोक्याला रुमाल बांधून ठेवतं, औषधांचा मारा करतात. खरंय ना, करताना हे सगळं डोकं ठणठण करत असतं. काय असेल? हे मायग्रेन आहे का? सर्दी आहे बहुधा. नाही, सायनस. जास्त जागल्यामुळे का कामाचा ताण आहे? डोकेदुखीचं मूळ शोधताना आपला मेंदू सैरभैर होतो. बरेच लोक डोकेदुखीला मायग्रेन समजतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार 50% प्रौढ व्यक्तींना वर्षातून एकदा तरी डोकेदुखीचा त्रास होतो. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक डोकेदुखी ही सारखी नसते. डोकेदुखीच्या विविध प्रकारांमध्ये डोक्याचा एक विशिष्ट भाग दुखतो. आहे की नाही गंमत? माहिती नव्हतं ना. मलाही रिसर्च करताना याबाबत अधिक माहिती मिळाली. तर चला मग हे चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या डोकेदुखीबाबत. तज्ञांच्या माहितीनुसार डोकेदुखी ही दोन प्रकारची असते. एक प्रायमरी म्हणजे थोडक्यातच टेन्शन, मायग्रेन यामुळे होणारी, आणि दुसरी ही सेकंडरी म्हणजे एखाद्या आजाराचा संसर्ग झाला, दुखापत झाला यामुळे होणारी. 70% लोकांच्या डोकेदुखीचं कारण हे टेन्शन किंवा कामाचा ताण हे असतं. तर 15% लोकांना फक्त या मायग्रेनचा त्रास होतो. आता समजलं, प्रत्येक डोकेदुखी ही मायग्रेन नाही. यासोबत आणखीन एक गोष्ट ही महत्वाची लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डोक्याच्या कोणत्या भागात दुखतंय, पुढे दुखतंय, मागे दुखतंय, याची लक्षणं समजावून घेणं हे महत्वाचं आहे. तुम्ही विचाराल ह्याचा काय संबंध? तेच सांगतोय. डोक्याच्या कोणत्या भागात दुखतंय यावरून डोकेदुखीचे प्रकार हे तुम्हाला ओळखता येतात. चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. मायग्रेन म्हणजे डोक्याचा अर्धा भाग प्रचंड दुखणं. अमेरिकन मायग्रेन फाउंडेशनच्या माहितीनुसार मायग्रेन एक फक्त भयंकर डोकेदुखी नाहीये, तर एक क्रॉनिक न्यूरोलॉजिकल आजार आहे. जगभरात जवळपास 1 अब्ज लोकांना मायग्रेनचा त्रास असल्याची माहिती आहे. त्याआधी सिम्पटम्स कोणती आहेत? तर मळमळ, उलट्या किंवा ऐकायला कमी येणं अशी मायग्रेनची काही लक्षणं दिसून येतात. मायग्रेन सकाळी उठल्यानंतर सुरू होतं आणि ह्याच्या वेदना या खूप तीव्र असतात. अमेरिकन मायग्रेन फाउंडेशनच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार नाकातून गळत असतं, डोळ्यातून पाणी येत असतं. डोकेदुखी या लक्षणांना लोक अनेकदा सायनस समजतात, पण संशोधनातून असं समोरून आलंय की यातील 90% केसेस या मायग्रेन अटॅकच्या असतात. मायग्रेनची सामान्य लक्षणं ही म्हणजे खूप जास्त डोकेदुखी, काही ऍक्टिव्हिटी किंवा हालचाल केली तर खूप जास्त डोकं दुखणं, मळमळ किंवा उलटी होणं, लाईट, आवाज आणि काही वेळेला वासाबाबत आपण खूप जास्त सेन्सिटिव्ह होणं, नाक जाम होणं, नाकातून पाणी येणं. एका अंदाजानुसार पुरुषांपेक्षा महिलांना मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता ही दुप्पट किंवा तिप्पट आहे. तर मग सायनस हेडेक म्हणजे काय? भुवयांच्या वरील भागात आणि नाकाच्या दोन्ही बाजूला दुखत असेल तर त्याला सायनस हेडेक असं म्हणतात. नाक आणि डोळ्यांच्या वरील भागात असलेल्या पोकळ जागा या म्हणजे सायनस. अमेरिकन मायग्रेन फाउंडेशनच्या माहितीनुसार सायनस होण्याचं कारण म्हणजे व्हायरस किंवा बॅक्टेरियाचा संसर्ग. यात नाकातून होणारा डिस्चार्ज हा घट्ट असतो. सामान्यतः 7 दिवसात उपचारांमुळे ही डोकेदुखी बरी होते. सायनसमुळे होणाऱ्या डोकेदुखीत पुढे वाकलं तर खूप दुखतं. यात सर्दीसारखी लक्षणं दिसून येतात. मायग्रेन आणि सायनस यांच्या लक्षणात साम्य असल्यामुळे याचं योग्य निदान झालं पाहिजे. टेन्शन हेडेक. सगळ्यांनाच टेन्शन येतं. टेन्शनमुळे सामान्यतः दोन्ही बाजूचं डोकं दुखतं, एकाच बाजूचं दुखत नाही. काही वेळेला डोक्याच्या मागच्या बाजूसही दुखू शकतं. टेन्शन जगभरातील बहुतांश लोकांच्या डोकेदुखीचं एक प्रमुख कारण आहे. ताण, स्ट्रेस यामुळे टेन्शन हेडेक होतं. टेन्शनमुळे डोकं दुखत असेल तर मळमळ, उलटी यांसारखी लक्षणं ही अजिबात दिसून येत नाहीत. टेन्शनमुळे होणारी डोकेदुखी ही रोज वारंवार होऊ शकते. जॉन हॉपकिन्स मेडिकलच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार टेन्शनमुळे होणाऱ्या डोकेदुखीचं ठोस कारण हे अजूनही समजलेलं नाही. आनुवंशिक, वातावरण बदल अशा अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत असू शकतात.
डोकं आणि मानेतील स्नायूंचं आकुंचन पावणं हे टेन्शन हेडेकचं प्रमुख कारण असं मानलं जातं. खूप काम किंवा दिवस हेक्टिक गेला की होणारी डोकेदुखी म्हणजे टेन्शन हेडेक. सामान्य लक्षणं काय आहेत? हळूहळू सुरू होणारी डोकेदुखी, दोन्ही बाजूचं डोकं दुखणं, डोक्याला काहीतरी बांधलेलं आहे असं वाटणं, यात डोक्याच्या मागच्या बाजूसही दुखण्याची शक्यता असते. तीव्र डोकेदुखी होत नाही, डोक्यावर वजन ठेवल्यासारखं होणं, त्याचसोबत डिप्रेशन, चिडचिडेपणा, झोपेची तक्रार, इन्सोमनिया किंवा स्लीप ॲपनिया आणि कम्प्युटरवर तासनतास काम केल्यामुळे टेन्शन हेडेक होतं, अशी माहिती क्लिव्हलँड क्लिनिकच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. दररोज 30 मिनिटांचा व्यायाम, झोपेची निश्चित वेळ, वेळेवर जेवण, योग्य ब्रेकफास्ट, योगाभ्यास, डोकेदुखीसाठी कारणीभूत खाण्याच्या काही गोष्टींपासून लांब राहिलं तर टेन्शनमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून आपण नक्कीच लांब राहू शकतो. पोस्ट ट्रॉमॅटिक हेडेक. एखाद्या गंभीर घटनेमुळे जर धक्का बसला तर ह्याला आपण ट्रॉमा म्हणतो. पोस्ट ट्रॉमॅटिक हेडेक मध्ये कपाळ, मान किंवा डोळ्यांच्या मागे हे दुखायला सुरुवात होते. डोक्याला मार लागल्यानंतर डोकं दुखतं, पण मार लागल्यानंतर 7 दिवसात किंवा शुद्ध आल्यानंतर जर डोकेदुखी सुरू झाली तर ह्याला पोस्ट ट्रॉमॅटिक हेडेक असं म्हणतात. WebMDच्या माहितीनुसार पोस्ट ट्रॉमॅटिक हेडेक मायग्रेन सारखीच लक्षणं जाणवतात, तर काही वेळेला याची लक्षणं टेन्शनमुळे होणाऱ्या डोकेदुखी सारखी दिसून येतात. अपघात किंवा इजा झाल्यामुळे स्नायूंवर आघात होतो, रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे डोक्यात योग्य रक्त पुरवठा होत नाही. डोक्याला मार लागल्यानंतर किंवा अपघातानंतर काही दिवसांनी डोकेदुखी सुरू झाली तर तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. क्लस्टर हेडेक म्हणजे काय? डोळ्यात किंवा एका डोळ्याच्या बाजूला आणि डोक्याच्या बाजूला होणारी डोकेदुखी म्हणजे क्लस्टर हेडेक. अमेरिकेतील मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार क्लस्टर हेडेक्सचे पिरियड हे काही आठवडे ते काही महिने सुरू राहू शकतात, त्यानंतर ही डोकेदुखी बंद होते. या प्रकारची डोकेदुखी खूप रेअर किंवा दुर्मिळ आहे, प्रत्येकालाच होईल असं अजिबात नाही. क्लस्टर अटॅक कमी करण्यासाठी औषधं दिली जातात, यात अचानक डोकेदुखी सुरू होते. बऱ्याच वेळेला काही वॉर्निंग साइन्स पण दिसत नाहीत, पण काही लोकांमध्ये मायग्रेन आणि मळमळ होऊ शकते. मग याची सामान्य लक्षणं काय आहेत? डोळ्यांच्या मागे किंवा बाजूला प्रचंड दुखणं, रेस्टलेसनेस, डोळ्यातून खूप पाणी येणं, ज्या बाजूला दुखतोय तो डोळा लाल झाला असेल, कपाळ किंवा चेहऱ्यावर यामुळे घाम येऊ शकतो. औषधांमुळे देखील डोकेदुखी होऊ शकते. यात प्रत्येक व्यक्तीला होणारी डोकेदुखी ही वेगळी आहे, याला रिबाउंड हेडेक असंही म्हटलं जातं. डोकेदुखीची औषधं किंवा मायग्रेनसाठी बराच काळ औषधं घेतल्यामुळे ही डोकेदुखी सुरू होते. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार याची लक्षणं म्हणजे मळमळ, रेस्टलेसनेस, लक्ष केंद्रित न करता येणं, लक्षात न राहणं. ही डोकेदुखी रोज होऊ शकते, सकाळी याचा त्रास सहसा होतो. BBC मराठीसाठी लिहिलेल्या लेखामध्ये डॉक्टर प्रतिभा लक्ष्मी या सांगत होत्या, डोक्यात रक्तस्राव किंवा रक्तवाहिन्यांमधील कोणतीही समस्या यामुळे देखील अचानक तीव्र डोकेदुखी होऊ शकते. अशा वेळी तात्काळ तज्ञांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे. BP मध्ये होणारे चढ उतार किंवा कमी साखरेमुळे देखील डोकेदुखी होण्याची शक्यता असते. डोकेदुखीचे विविध प्रकार आहेत, त्याचसोबत डोक्याचा कोणता भाग दुखत असेल यावरूनही डोकेदुखीचं निदान केलं जाऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक डोकेदुखी ही सायनस किंवा मायग्रेन असं अजिबात समजू नका. डोकेदुखी का होते याचं निदान स्वतः करू नका. डोक्याचा कोणता भाग दुखतोय आणि याची लक्षणं काय यावर लक्ष ठेवा. तब्येत पाणीचा हा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तब्येत पाणी.